नमस्कार, मी सुयश टिळक आणि महा MTV वाईल्ड लाईफ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन रील सिरीज ज्याचं नाव आहे गोष्ट अभयारण्यांची. आणि या गोष्टींमध्ये आपण ऐकतोय नांदूर माधवेश्वर इथल्या अभयारण्यांमधल्या वेगवेगळ्या गोष्टी. त्यामध्ये आपण आज ऐकणार आहोत ती म्हणजे नॉर्दर्न शॅव्हलरची गोष्ट. नांदूर माधवेश्वरमध्ये स्थलांतरी बदकांच्या 14 ते 15 प्रजाती आढळतात. त्यामधीलच एक प्रजात म्हणजे नॉर्दर्न शॅव्हलर म्हणजेच थापट्या बदक. सामान्य लोकांना बदक म्हटलं की पांढरा बदक एवढाच समोर येतो, पण जगभरात बदकांच्या कैक प्रजाती असून त्यात अनेक प्रजाती स्थलांतरी आहेत. काहींना हे बदक सारखेच दिसतात, मात्र नीट निरीक्षण केल्यानंतर ही बदकं आकाराने, रंगाने आणि वर्तनाने वेगवेगळी असल्याचे लक्षात येतं. थापट्या बदक हा युरोपातून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने स्थलांतर करून येतो. यासाठी ते साधारण 4 ते 5,000 किलोमीटरचे अंतर कापतात. बदकाची ही प्रजात त्याच्या चोचीसाठी ओळखली जाते. बांधकामामध्ये वापरल्या जाणाऱ्या थापीप्रमाणे 2.5 इंच लांब आकाराची त्याची चोच असते, म्हणूनच त्याला थापट्या बदक असं म्हटलं जातं. हे बदक 15 ते 20 वर्ष जगतात. चोचीच्या मदतीने ते फिल्टर फीडिंग पद्धतीने पाण्याखालील खाद्य खातात. याच्या खाद्य वर्तनाला डॅबलिंग असं म्हणतात. म्हणजे काय तर तो पाण्यात सूर मारतो आणि शेपूट वर करून पाण्यात खाद्य शोधतो. सकाळच्या वेळी खाद्य खाताना दिसतो, तर दुपारच्या वेळेस आराम करतो. यामधील नर आणि मादी वेगवेगळे दिसतात. नर हा रंगाच्या दृष्टीने अधिक आकर्षक असतो. नांदूर माधवेश्वर इथल्या बदकांचा हा अधिवास पाणवेली, जलपर्णी अशा पद्धतीच्या वनस्पतींनी पूर्णपणे व्यापून गेला होता. पण त्याचं संवर्धन करण्यासाठी इथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी खूप जास्त कष्ट घेतलेत. ते नक्की काय आहेत ते जाणून घेऊया RFO सर हिरालाल चौधरी यांच्याकडनं. धन्यवाद सर. तर नांदूर माधवेश्वर अभयारण्यामध्ये टायफा असेल, पानवेली असतील, या प्रकारच्या ज्या जलपर्णी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर क्षेत्र व्यापलं होतं. त्यामुळे हे जे आपल्याकडे प्रवास करून विविध प्रजातीचे पक्षी येतात, तर त्याच्या अधिवासावर अतिशय प्रतिकूल असा परिणाम झाला होता. त्यामुळे आपल्या या पक्ष्यांची संख्या तर घटली होतीच, परंतु काही प्रजाती देखील यायला इथं वातावरण नव्हतं. तर आमचे जे मार्गदर्शक आहेत, उपवन संरक्षक श्री कृष्णा पवार सर, सहाय्यक वन संरक्षक श्री हेमंत उबाळे आणि आमच्या नांदूर माधवेश्वर अभयारण्याच्या टीमने या जलपर्णी आणि टायफा, मुख्यतः टायफा जी वनस्पती आहे, याने हे सगळं जे अभयारण्याचं क्षेत्र आहे, पाणथळ जी जागा आहे ती व्यापून टाकली होती. ती मोठ्या प्रमाणावर आम्ही यावर्षी काढून तिचं योग्य व्यवस्थापन केलेलं आहे. त्यामुळे साहजिकच या प्रवासी बदकांच्या प्रजातींना पोहण्यासाठी आणि त्यांच्या अन्नासाठी जागा मिळाली आणि त्यामुळे निश्चितच या पक्ष्यांची खूप मोठ्या प्रमाणावर नांदूर माधवेश्वरमध्ये संख्या वाढलेली आपल्याला दिसून येत आहे. आणि हीच वाढलेली संख्या बघायला तुम्ही नांदूर माधवेश्वरच्या या पक्षी अभयारण्याला नक्की भेट द्या. आपण बघतोच आहोत की फक्त पक्षीच नाही तर इथे सस्तन प्राणीसुद्धा बघायला मिळत आहेत आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट इथे खूप छान सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. तर नक्की भेट द्या आणि बघत राहा महा MTV वाईल्ड लाईफ बरोबर गोष्ट अभयारण्यांची.